नागपूर मनपा निवडणुकीत भाजप काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। अनेक नाराजांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेत। तिकीट नाकारल्याने भाजपचे 50हून अधिक उमेदवार नाराज आहेत, तर काँग्रेसचे 15 पेक्षा जास्त उमेदवार नाराज आहेत। बंडखोर उमेदवार अधिकृत उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। राजकीय पक्षांच्या उमेदवारांचं प्रदूषणाच्या मुद्द्याकडे आता दुर्लक्ष होतंय। प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत उमेदवार आता तरीही लक्ष देणार नाहीत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रदूषणाच्या मुद्द्याकडे आता दुर्लक्ष केलंय। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या 3 शहरांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषण वाढतंय, तरीही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने प्रदूषणाच्या मुद्द्याला अग्रस्थान दिलेलं नाहीये। यावरूनच आपले भावी नगरसेवक आपल्या शहरासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत याचे चित्र नजरेस येतंय। लोकसभा विधानसभेला नागरिकांनी हा मुद्दा लावून धरला होता। महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तरी देखील एकाही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी गाठीभेटीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा उचललेला नाहीये। नवी मुंबई परिसरातील हवा धोकादायक पातळीवर आहे। कामोटे, रबाळे, म्हापसेसह नवी मुंबईमधील भागात अनेक भागात MIDCचा परिसर देखील आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर कारखाने आहेत। कारखान्यातून उठणाऱ्या धुरामुळे नवी मुंबईतल्या प्रदूषणातही सातत्याने भर पडतीये। डिसेंबर महिन्यात नवी मुंबईमधील 3 हवेच्या गुणवत्तेचा दर्जामध्ये नोंद झालाय, तर मध्यम दर्जा नोंदवण्यात येणारे प्रदूषण ही धोकादायक आहे। बातमी आहे सोलापुरातून। सोलापूरमध्ये पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर छापेमारी झालेली आहे। ऑर्केस्ट्रा बारमध्ये 71 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर पोलिसांकडून 56 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।